शिवाजी शेठ प्रतिमा घोषित करताना टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी आहे. आजपर्यंत आशा सेविकांना नेहमी त्याच्या ड्रेसमध्येच पाहिलं जातं, त्यामुळे तसं तो क्लिक होतं, ओळखलं जातं. परंतु आज तुम्ही इतके छान नटून खटून आलेले आहे आणि वेगळे कपडे घातलेले आहे, तुम्हाला खरोखर ओळखणं कठीण जातं. सरांना मी सांगू इच्छितो सर की आशा सेविका ह्या ग्रामीण भागात अगदी तळागाळापर्यंत काम करतात. म्हणजे शासनाच्या नियमानुसार 1000 लोकवस्तीमध्ये एक आशा सेविका आमची काम करत असते आणि वर्षभर ग्रामीण यंत्रणा जी असते ती आरोग्य यंत्रणा ही आशा सेविका यांच्यावरच आधारित आहे. आपले प्रसूतीची माता असो, प्रसूतीपूर्व सेवा असो किंवा त्यांना काही शासकीय योजनेचे जे लाभ देतो आपण किंवा बँकेमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया असो, आमच्या आशा स्वयंसेविका वर्षभर गटप्रवर्तकांच्या माध्यमातून ते काम पूर्ण करत असतात. आणि शासनाचा हाच मानस आहे की या इतक्या काम करतात आशा, तर यांच्यासाठी एक दिवस असावा की तो त्यांनी स्वतः आनंद व्यक्त करावा किंवा त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा किंवा त्यांचे मनोगत असेल किंवा काही समस्या असेल त्या मांडाव्यात. या उद्देशाने आपण आशा दिनाचा कार्यक्रम घेतो. आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आशा दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या आशा दिनानिमित्त त्याचप्रमाणे महिला दिनानिमित्त मी सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक त्याचप्रमाणे आमचे महिला अधिकारी महिला कर्मचारी यांना शुभेच्छा देतो व माझे प्रस्ताव संपतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या माझ्या सर्व जामनेर तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तक आज महिला दिनाचे निमित्त साधूनच आपण आशा दिनाचा सुद्धा कार्यक्रम इथे साजरा करतोय. आपण ज्यावेळेस मेहनत कोण करतं असा विचार करतो तर आपल्या डोळ्यासमोर मुंगी येते, बरोबर. एक छोटीशी मुंगी असते पण ती तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असलेलं ओझं उचलून नेते आणि सतत कार्यरत असते. एखादी मुंगी आळसावून बसलेली कधी कोणी पाहिली आहे का? नाही ना. ती सतत कामात असते. तर तिची मुंगी ती छोटीशी आहे पण तिचं कर्तव्य इतकं महान आहे. अशा या मुंगीची मला तुम्हाला उपमा द्यावीशी वाटते. कारण की आमच्या ज्या आशा असतात त्या त्यांच्या युनिफॉर्ममध्ये सतत कार्यक्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणजे विनाकारण ते फिरताना कधीच आढळणार नाही. ते कुठेतरी गृहभेट देत असतात, कुठेतरी मातेला भेट देतात, कुठेतरी पालकाची तपासणी करतात, PMMBYचा फॉर्म भरतात, JSYचा फॉर्म भरतात, गोल्डन कार्ड काढतात. म्हणजे त्या कधीच आपल्याला विनाकारण इकडे तिकडे जाताना दिसणार नाही. त्या तालुक्यालाही येतात तर काहीतरी कामानिमित्तच येतात. आणि म्हणून ह्या आशा मुंगीची जी आहे तर छोटीशी पण तिची महान आहे अशी उपमा मला आशांना द्यावीशी वाटते. महिला दिनाचे औचित्य साधून आज हा अतिशय सुंदर आणि छान असा कार्यक्रम तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणजे मी विचार केला, काल मला डॉक्टर साहेबांचं आमंत्रण आलं, म्हटलं आता महिला दिनाच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे, थोडंसं वाचलं पाहिजे, काहीतरी त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे MPSC करत असताना वेगवेगळे जे विशेष दिन असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात, सन्माननीय व्यक्ती असतात, तर त्यांचा काही थोडाफार अभ्यास करावा लागतो आपल्याला आणि त्याच्या अनुषंगाने त्या परीक्षेमध्ये उत्तरं द्यावे लागतात. तर त्याच अनुषंगाने म्हटलं थोडासा महिला दिनाचाही इतिहास आपण पाहूया. थोडंसं वाचल्यानंतर लक्षात असं आलं की अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये ज्यावेळी महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते तर त्यावेळी त्या देशातील काही संघटना, महिला संघटना त्याच्यामध्ये विशेषतः पुढे आल्या. महत्त्वाचा एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला त्यांनी. युरोपीय देशांमध्ये जो मतदानाचा अधिकार होता महिलांना, तो मतदानाचा अधिकार काही त्यावेळी मिळत नव्हता. तर त्या मतदानाच्या अधिकाराची जी मागणी आहे ती मागणी या महिला संघटनांनी त्यावेळी अतिशय लावून धरली आणि त्याच युरोपीय संघटनेच्या त्या महिला संघटनेचा
त्यांना म्हणजे यश आलं त्यांच्या पाठपुराव्याला. आणि तदनंतर हळूहळू म्हणजे सदरची ही जी त्यांची मागणी आहे ही संपूर्ण जगभरामध्ये लागू झाली. आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर 8 मार्च 1943ला सर्वप्रथम महिला दिनाचा म्हणजे पहिला महिला दिन जो आहे आपल्या देशातला तर तो साजरा करण्याची जी सुरुवात आहे ती 8 मार्च 1943 रोजी झाली. आपल्याकडेही म्हणजे मतदानाचा अधिकार जो आहे तो महिलेला त्यामध्ये मिळाला. आणि आज रोजी आपण पाहतो सर्वच क्षेत्रामध्ये महिला या म्हणजे आपण म्हणत होतो याच्या आधी की पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडे. म्हणजे महिलांना सर्व क्षेत्रामध्ये कमी लेखणं म्हणा किंवा इतर काही जुन्या चालीरीती रूढी आपल्याकडे होत्या, परंतु काही काळानंतर त्या सर्व आज रोजी बंद झाल्या. आणि आज आपण पाहतोय एक सकारात्मक चित्र आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं की सर्वच महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज सर्वच क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. बरोबर. तर याच्यामध्ये या आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सर्वच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा समाजामार्फत होत असतो. आणि तसाच एक प्रयत्न आपल्या तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने या ठिकाणी करून सर्व जे आशा सेविका आहेत, आता आशा सेविकांचं काम कोविड कार्यकाळात आम्ही पाहिलेले डॉक्टर साहेब, म्हणजे इच अँड एव्हरी पेशंटपर्यंत पोहोचणं, त्याला प्रतिबंध करणं, त्याला घरामध्ये क्वारंटाईन करणं, त्याला सकाळ दुपार संध्याकाळची जी काही वेगवेगळ्या टॅबलेट्स आहेत औषधं आहेत तर याचा पेशंट टू पेशंट फॉलोअप जो आहे तो तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला गावातील प्रत्येक पेशंटचा फॉलोअप हा या आशा सेविकांमार्फत मिळत होता. एखाद्याची तब्येत जर त्या ठिकाणी बिघडली तर तालुका प्लेसचं जे क्वारंटाईन सेंटर होतं त्या ठिकाणी त्या संबंधित रुग्णाला हलवण्याची देखील जबाबदारी किंवा माहिती देण्याचं काम हे आशा सेविका यांनी कोविड काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. निश्चितच या कोविडमध्ये म्हणजे आपण जामनेर तालुक्यामध्ये केलेल्या कामामुळं अनेक लोकांचे जीव हे त्या निमित्ताने वाचलेले आहेत. या निमित्त मी सर्वांना म्हणजे खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण कोविड काळामध्ये केलं. मतदानाची टक्केवारी आपल्याकडे वाढली तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कौतुक हे आपल्या विधानसभा मतदारसंघाचं त्यामध्ये केलेलं आहे. निश्चितच या सर्वांचं श्रेय आशा सेविका म्हणून आपण सर्वांनी खूप मेहनत निवडणुकीच्या काळातही घेतलेली आहे. आपल्या सर्वांना या निमित्ताने मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आशा भगिनींना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो. आपल्यापैकीच काही लोकांचे या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार या ठिकाणी होत आहेत. आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम हे मागील वर्षभरामध्ये केलेलं आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्या सर्वांकडून शासनाच्या सर्व योजना गावातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अतिशय जिद्दीने आणि हिरिरीने देखील इथून पुढच्या काळात होत राहील अशी एक आशा या निमित्ताने व्यक्त करतो.